आपली सर्वात मोठी चूक आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय बनू शकते का? चुकीच्या ट्रेनमधून प्रवास करूनही नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात का? ही कहाणी आहे मोहनची. एका साध्या गावातील मुलाच्या खांद्यावर त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे होते. तो अशा ठिकाणी निघाला होता जिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई त्याची वाट पाहत होती. पण तो चुकून चुकीच्या ट्रेनमध्ये चढला. जेव्हा एक कडक टीटीने त्याला एका अज्ञात निर्जन स्टेशनवर उतरवले, तेव्हा त्याला वाटले की त्याचे जग उद्ध्वस्त झालं आहे. त्याचं भविष्यच संपलं आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या निर्जन स्टेशनवर त्याचं एकांतात त्याचं नशीब त्याची वाट पाहत आहे अशा एका व्यक्तीच्या रूपात जो त्याचे जीवन कायमचे बदलणार आहे. हरिपूर बिहारमधील एक लहान मागासलेले गाव. या गावात मोहन त्याच्या वृद्ध आई वडील आणि त्याची एक धाकटी बहीण राधासोबत राहत होता. त्याचे कुटुंब पिढ्यानपिढ्या गरिबी आणि संघर्षाच्या गिरणीत दळतच होते जणू काही. वडील रामलाल आता वृद्ध झाले होते आणि शेतात कठोर परिश्रम करण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. आई देखील अनेकदा आजारी असायची. घराची संपूर्ण जबाबदारी 22 वर्षीय मोहनवर होती. मोहनने गावातील शाळेतून 12वी कशी तरी उत्तीर्ण केली होती. पण त्याला सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न होतं त्याचं. त्याला माहीत होते की फक्त सरकारी नोकरीच त्याच्या कुटुंबाला कर्ज, आजार आणि गरिबीच्या या दलदलीतून बाहेर काढू शकते. म्हणून तो दिवस रात्र अभ्यास करायचा. तो शेतात काम करायचा आणि रात्री दिव्याच्या प्रकाशात तासनतास अभ्यास करत राहायचा. त्याच्या कष्टाचे फळ तो रेल्वेत क्लार्कची परीक्षा उत्तीर्ण झाला. हे त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी चमत्कारापेक्षा काही कमी नव्हते. संपूर्ण गाव त्याच्या यशाबद्दल बोलत होते. आता फक्त शेवटचा टप्पा बाकी होता. दिल्लीत होणारी अंतिम मुलाखत. ज्या दिवशी दिल्लीहून मुलाखतीचे कॉल लेटर आले, त्या दिवशी त्याच्या घरात दिवाळीसारखं वातावरण झालं होतं जणू काही. आईने तिच्या फाटलेल्या साडीच्या पल्लूमधून 100 रुपयांची नोट काढली आणि मोहनच्या हातात दिली. बेटा, ही 100 रुपये ठेव, वाटेत काहीतरी खा. वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. ते म्हणाले, जा बेटा, आता आमचे गरिबाचे दिवस संपणार आहे. बहीण राधाने त्याचा जुना शर्ट धुतला आणि इस्त्री केला आणि तो त्याच्या बॅगेत ठेवला. जेव्हा मोहन घराबाहेर पडत होता तेव्हा त्याला एक विचित्र चिंता वाटत होती. आयुष्यात पहिल्यांदाच तो त्याच्या गावापासून इतक्या दूर असलेल्या दिल्लीसारख्या मोठ्या शहरात एकटाच जात होता. तेही पहिल्यांदाच. त्याने त्याच्या पालकांच्या पायांना स्पर्श केला आणि त्यांच्या अशा धुळीस मिळू देणार नाही असे वचन दिले. पाटणा स्टेशनवर खूप गर्दी होती. एकाच वेळी अनेक गाड्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. आजूबाजूला आवाज आणि धडपड सुरू होती. या सगळ्या वातावरणाची सवय नसलेला मोहन मात्र घाबरला. त्याच्या हातात दिल्लीला जाणारी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसचं तिकीट होतं. त्याने एका पोर्टरला विचारले, भैया, दिल्लीला जाणारी ट्रेन कुठे थांबेल? पोर्टरने घाईघाईने प्लॅटफॉर्म क्रमांक 5कडे बोट दाखवले. मोहन धावत गेला. तो प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर पोहोचला. तिथे एक ट्रेन उभी होती. घाईघाईत त्याने ट्रेनचा बोर्ड न वाचताच एका सामान्य डब्यात चढला. थोड्याच वेळात त्यालाही जागा मिळाली. तो त्याच्या सीटवर बसला आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याला वाटलं की आता त्याच्या गंतव्यस्थानाचा मार्ग सोपा झाला आहे. आता मी दिल्लीला पोहोचू शकेल. ट्रेन त्याच्या वेगाने पुढे जाऊ लागली. ट्रेन सुरू झाली. मोहन त्याच्या खिडकीच्या सीटवर बसला आणि मनात तो उद्याची सोनेरी स्वप्न पाहत होता. तास उलटले. ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती. रात्र झाली होती. मग तिकीट तपासणी म्हणजेच टीटी डब्यात शिरला. तो एक मध्यमवयीन माणूस होता ज्याचा चेहरा खूपच कडक दिसत होता. त्याचं नाव S.K. सिंग होते. तो प्रत्येक प्रवाशाचे तिकीट खूप काळजीपूर्वक तपासत होता. जेव्हा तो मोहनजवळ पोहोचला तेव्हा मोहनने अभिमानाने त्याचे तिकीट त्याच्याकडे दाखवले. टीसीने तिकिटाकडे पाहिले आणि नंतर मोहनकडे पाहिले. बेटा, हे तिकीट दिल्लीच आहे. तू या ट्रेनमध्ये काय करत आहेस? ही ट्रेन हावडाला जात आहे. हे मात्र ऐकून मोहनला धक्काच बसला. काय, हावडाला? नाही साहेब, ही ट्रेन दिल्लीला जात आहे ना. मला हेच सांगितलं होतं. टीसीने कडक शब्दात सांगितले. तुम्हाला काहीही सांगितलं असेल, पण सत्य हे आहे की तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये आत्ता सध्या बसलेले आहात
आणि योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणं हा गुन्हा आहे. मोहनचा चेहरा फिका पडला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. तो रडत रडत म्हणाला, सर, उद्या सकाळी दिल्लीत माझी मोठी मुलाखत आहे. माझं संपूर्ण आयुष्य, माझ्या घरच्यांचं आयुष्य त्यावरच अवलंबून आहे. जर मी तिथे वेळेत पोहोचलो नाही तर मी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. सर, कृपया मला मदत करा. त्याने खिशातून मुलाखतीचे कॉल लेटर काढले आणि टीसीला दाखवले. एस.के. सिंग एक कडक माणूस होता, पण मोहनच्या डोळ्यातील सत्य आणि त्याची असहाय्यता पाहून त्याचे हृदय क्षणभर वितळले. पण तो नियमाने बांधील होता. तो म्हणाला, तो टीसी म्हणाला, बघ मुला, मी यात काहीही करू शकत नाही. ट्रेन परत वळवता येणार नाही. ते शक्यच नाहीये. नियमानुसार मला तुम्हाला पुढच्या स्टेशनवर सोडावे लागेल. तुम्हाला खाली उतरावं लागेल. सर, प्लीज हे करू नका. मी कुठे जाऊ? माझ्याकडे दुसऱ्या तिकिटासाठी पैसेही नाहीत. मोहन विनवणी करू लागला. पण टीसीने त्याचं काही ऐकलं नाही. थोड्याच वेळात ट्रेन एका छोट्या अज्ञात स्टेशनवर थांबली. स्टेशनचं नाव होतं किशनपूर. रात्रीचे 12 वाजले होते. स्टेशनवर पूर्णपणे अंधार होता आणि भयानक शांतता होती. टीसीने मोहनला उतरायला सांगितले. मोहन रडत रडतच ट्रेनमधून उतरला. त्याची स्वप्न, त्याच्या आशा, सर्व काही त्या ट्रेनने त्याच्यापासून दूर जात असल्याचं दिसत होतं. तो उतरताच टीसीने त्याच्या खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि मोहनच्या हातात दिली. हे ठेव. सकाळी इथून पाटण्याला परत जाणारी ट्रेन पकडा आणि आतापासून काळजी घ्या आणि योग्य ट्रेनमध्येच बसा. असे म्हणत टीसीने सिटी वाजवली आणि ट्रेन हळूहळू पुढे सरकली. मोहन त्या निर्जन प्लॅटफॉर्मवर एकटाच उभा होता. त्याच्या हातात ती 500 रुपयांची नोट होती जी टीसीने त्याला दिली होती. तो पूर्णपणे तुटला होता आतमधून. एका छोट्याशा चुकीमुळे त्याची वर्षानुवर्षे केलेली मेहनत वाया गेली होती. तो प्लॅटफॉर्मवर थंड पाकावर बसला आणि मोठमोठ्याने रडू लागला. त्याला त्याच्या पालकांचा चेहरा आठवत होता. तो त्यांना काय उत्तर देणार होता? तो आपल्या नशिबाला शिव्या देत होता. मग त्याची नजर प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या कोपऱ्यात पडलेल्या सावलीवर पडली. कदाचित बेंचवर पडलेला एक वृद्ध माणूस अचानक खाली पडला. तो वेदनेने विवळत होता, ओरडत होता. स्टेशनवर त्या दोघांशिवाय दुसरे कुणीही नव्हतं. मोहन क्षणभर थांबला. तो त्याच्या दुःखात इतका बुडाला होता की त्याला इतर कुणाची पर्वाच दिसत नव्हती. पण मग आतली माणुसकी जागा झाली. आतली माणुसकी जागी झाली. त्याला वाटले की मी आधीच उद्ध्वस्त झालो आहे. कदाचित या गरीब असहाय्य माणसाला मदत करून मी काही पुण्य कमवू शकतो का? तो त्या म्हाताऱ्याकडे धावला. तो माणूस खूप तापाने जळत होता. खूप ताप होता त्याच्या अंगामध्ये आणि बेशुद्ध अवस्थेत होता. मोहनने त्याला उचलले आणि बाकावर ठेवले. त्याने जवळच्या नळातून रुमाल ओला केला आणि त्याच्या कपाळावर पट्टी बांधायला सुरुवात केली. त्या म्हाताऱ्याच्या खिशातून एक पाकिट पडले. मोहनने पाकिट उचललं. त्याला हवे असते तर तो ते पाकिट घेऊन पळून जाऊ शकला असता, पण त्याने तसे केलं नाही. त्यांनी पाकिट उघडलं जेणेकरून त्याला त्यात काही त्यांचं ओळखपत्र वगैरे सापडेल. पाकिटात काही पैसे आणि एक कार्ड होतं, ज्यावर लिहिले होते त्याचे नाव सेठ रामनिवास गोयल. तिथे एक फोन नंबर देखील होता. पण या निर्जन स्टेशनवर फोन कुठून मिळणार होता? स्टेशनवर फक्त एकच चहाचं टपरं होता, ते देखील बंद झालेलं होतं. मोहनने म्हाताऱ्याची अवस्था पाहिली. त्याला ताबडतोब औषधांची गरज होती. त्याला वाटले की त्याला जवळच्या गावात औषधाचं दुकान मिळेल. तो टीसीने दिलेले पैसे घेऊन त्या अंधाऱ्या रात्री त्या अज्ञात ठिकाणी इकडे तिकडे मदत शोधण्यासाठी निघाला. तो सुमारे 1 ते 2 किलोमीटर चालत गेला. मग त्याला एक छोटंसं गाव सापडलं. तिथे त्याने एका घराचा दरवाजा ठोठावला. एका चांगल्या माणसाने दरवाजा उघडला. मोहनने त्याला सर्व काही सांगितले, सर्व हकीकत सांगितली. त्या माणसाने देखील मोहनला मदत केली. तो त्याला गावातील एका छोट्या दवाखान्यात घेऊन गेला, जिथे त्याला औषधे मिळाली. ती औषधे घेऊन मोहन स्टेशनवर परतला आणि त्या म्हाताऱ्याला औषधं दिली. त्याला पाणी प्यायला दिलं. त्याने संपूर्ण रात्र त्या अज्ञात म्हाताऱ्याची सेवा केली. कपाळावर पट्ट्या ठेवल्या. सेवा करण्यात त्यांनी पूर्ण रात्र घालवली. त्याची भूक, तहान आणि काळजी तो विसरून गेला होता.
सकाळी सूर्य उगवला त्या म्हाताऱ्याला शुद्धीवर आला तो. त्याच्या डोळ्यात वेदना नावेचे आश्चर्य होते. त्याला समोर एक मुलगा बसलेला दिसला. बेटा तू कोण आहेस आणि मी इथे कसा आहे? मग मोहने रात्रीची संपूर्ण कहाणी त्यांना सांगितली. हे ऐकून सेठ रामनिवास गोयल यांचे डोळे अश्रूंनी भरले. ते म्हणले, बेटा तू रात्रभर माझी सेवा केलीस, तू माझा जीव वाचवलास. तुझ्या या उपकाराची मी परतफेड कशी करू? तेवढ्या स्टेशनवर एक भव्य कार येऊन थांबली. काही लोक त्यातून उतरले जे कदाचित शेठजींना शोधत होते. सेठजींना पाहून ते त्याच्याकडे धावले. सेठ रामनिवास गोयल हे त्या भागातील एक अतिशय प्रसिद्ध उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते होते हे उघड झालं होतं. ते जवळच्या गावात त्यांच्या एका धर्मादाय रुग्णालयाला भेट देण्यासाठी आले होते. जेव्हा त्यांची तब्येत अचानक बिघडली तेव्हा सेठ रामनिवासने त्यांच्या लोकांना थांबवले आणि मोहनला म्हणाला, नाही, आधी मी या मुलाची कहाणी ऐकतो. त्यांनी माझी कशी काळजी घेतली, मला त्याची कहाणी ऐकणं गरजेचं आहे. त्याने मोहनला त्याच्याबद्दल विचारलं. मोहनने संकोचून त्याला त्याच्या तुटलेल्या आशांसह त्याच्याबद्दल काय घडलं त्याची संपूर्ण कहाणी सांगितली. गावातील गरिबी, त्याच्या आईवडिलांची स्वप्न, रेल्वेची नोकरी, चुकीची ट्रेन पकडणं आणि चुकलेली मुलाखत आणि तुमची भेट. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर सेठ रामनिवास काही वेळ गप्प बसले. त्यांच्या अनुभवी डोळ्यात एक विचित्र चमक होती. त्यांनी मोहनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा तू म्हणतोयस की तू चुकीच्या ट्रेनमध्ये चढला होतास, पण मी म्हणतो की देवाने तुला योग्य ट्रेनमध्ये ठेवले होते. तो तुला माझ्याकडे पाठवू इच्छित होता, दिल्लीकडे नाही. त्याने त्याच्या मॅनेजरला फोन केला. त्याच्या आवाजात असा अधिकार होता की कुणीही ते टाळू शकत नव्हते. तो म्हणाला, रेल्वेमध्ये लिपिकांची भरतीची जबाबदारी कोणाची आहे ते शोधा. मला आत्ताच त्या विभागाच्या अध्यक्षांशी, जे कोणी अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांशी मला बोलायचं आहे. काही मिनिटातच देशाच्या रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष फोनवर आले. सेठ रामनिवास फोनवर म्हणाले, अध्यक्ष साहेब, मी रामनिवास गोयल आहे. आज तुमच्या विभागात क्लर्क पदासाठी मुलाखत होती ना? मोहन नावाचा एक मुलगा मुलाखतीला येऊ शकला नाही. अध्यक्षांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण सेठजींनी त्यांना थांबवले. ते म्हणाले, हो, एक मुलगा येणार होता पण तो आला नाही. ते सांगत असताना सेठजींनी त्याला थांबवले. ते म्हणाले, तो येऊ शकला नाही कारण तो एका अज्ञात स्टेशनवर माझा जीव वाचवण्यात व्यस्त होता. ज्या मुलाचे भविष्य धोक्यात होते त्याने स्वतःची पर्वा न करता एका अज्ञात वृद्धाची सेवा केली, काळजी घेतली. ते पुढे म्हणाले, सर, 30 मिनिटाच्या मुलाखतीवरून कोणाची क्षमता ठरवता येतच नाही. पण जो माणूस त्याच्या सर्वात मोठ्या संकटातही माणुसकी सोडत नाही, त्याचे चरित्र सोने इतके शुद्ध असते. जर तुमच्या विभागात अशा प्रामाणिक आणि सत्यवादी कर्मचाऱ्यांची कदर असेल तर तुम्ही त्या मुलाला ही नोकरी द्याल आणि जर नसेल तर मी त्याला माझ्या कंपनीत 10 पट मोठी नोकरी देईन. निर्णय तुमचा आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. देशातील इतक्या मोठ्या उद्योगपतीची शिफारस कोणी कशी ना करू शकतो? अध्यक्ष लगेच म्हणाले, शेठजी, काळजी करू नका. त्या मुलाची नोकरी निश्चित झाली आहे समजा. आम्ही त्याच्यासाठी एक खास नियुक्तीपत्र जारी करू. हे ऐकून मोहनच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तो रडत सेठ रामनिवासांच्या पाया पडला. सेठजींनी त्याला उचलून मिठी मारली. बेटा, रडू नकोस. हे तुझ्या चांगुलपणाचे, प्रामाणिकपणाचं खूप मोठं फळ आहे. तू तुझ्या एका ध्येयाला सोडून गेलास, पण देवाने तुला तुझ्या खऱ्या नशिबात आणले आहे. आजपासून तुझी आणि तुझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी माझी आहे. मी तुझ्या बहिणीचं लग्न करेन. त्या दिवसानंतर मोहनचं आयुष्य खरोखरच बदलले. त्याला चांगली रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. सेठ रामनिवासाने त्याच्या कुटुंबाला कर्जमुक्त केले आणि त्याच्या बहिणीचं लग्नही एका चांगल्या मुलाशी मोठ्या थाटामाटात केले. काही महिन्यानंतर मोहन त्याच्या नोकरीला जात असताना तो त्याच टीसी SK सिंगला ट्रेनमध्ये भेटला. मोहनने त्यांना ओळखलं आणि त्यांचे पायाला स्पर्श केला. त्याने त्या रात्रीचे 500 रुपये त्यांना परत केले
आणि त्यांची संपूर्ण कहाणी परत त्यांना सांगितली. संपूर्ण कहाणी ऐकून एसकी सिंग यांचेही डोळे ओले झाले. त्यांनी मोहनला मिठी मारली आणि म्हणाले, बेटा, मी नुकतेच माझे कर्तव्य केले होते, पण तुझ्या चांगुलपणाने चमत्कार केला. प्रामाणिक मनाचं फळ तुला चांगलं मिळालं. माझ्या छोट्याशा मदतीमुळे कुणाचं तरी आयुष्य इतकं सुंदर झालं, याचा मला आनंद आहे. छोटीशी मदत फक्त 500 रुपयांची होती. तर मित्रांनो, मोहनची ही कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्यात कधी चुकीचे मार्ग, चुकीचे निर्णय आपल्याला योग्य गंतव्यस्थानावर घेऊन जातात. ते देवाचेच हेतू असतो. जर आपले हेतू आणि आपले कर्म चांगले असतील तर मानवतेचं एक छोटंसं काम देखील कधी व्यर्थ जात नाही. मित्रांनो, मोहनच्या या कथेने तुमच्या हृदयात आशेची एक नवीन ज्योत पेटवली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि नशिबाच्या या खेळाबद्दल तुमचं मत काय आहे? देवाचं आपल्याबद्दल असलेलं नियोजन याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही कहाणी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा प्रेरणादायी कथांसाठी आपल्या स्टोरी टेलर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.